हॅलो, हाय, नमस्कार. हा रविवारचा व्हिडिओ आहे सकाळचा. आणि सकाळी माझं घर वरचं आवरून झालेलं, बेड आवरायचा होता, बेड आवरून घेतला. अंघोळ वगैरे काहीच झालेली नाही. घर वगैरे सगळं आवरून घेतलं आणि देवांशला श्रीवला अंघोळ पण घालायची बाकीच होती. पण पहिले म्हणलं भाजी मंडई इथे मोशीमध्ये खूप मोठी भाजी मंडई आहे. इथून म्हणजे अर्ध्या पुण्याला तर भाजी सप्लाय होत असेल बहुतेक, पण आमच्यापासून ना जवळ पडतं. म्हणलं आम्ही जाऊन येऊ. तर देवांशला पाण्याची बॉटल भरून घ्यायला लावली, कारण ह्यांना बाहेर निघताच पाणी म्हणजे पाणी लागतं दोघांनाही. आणि हा आहे सकाळचा व्ह्यू. आणि देवांशला श्रीवला मी घेऊन गेले खाली, कारण देवांशच्या पप्पाला यायला थोडासा वेळ होता. आणि देवांश म्हणत होता, मम्मा गाडीची चावी दे, मी गाडी चालू करतो. त्याचं असं काहीच चालवतं. मी म्हणून मी तर चावी आणलेली नाही आहे, घरीच आहे. आणि हा आहे सकाळचा व्ह्यू. खूप म्हणजे भयंकर ऊन होतं. काय ऊन म्हणजे आता थोडंसं कमी आहे, पण 2-3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. खूप ऊन होतं. सकाळचा टायमिंग आहे. लगभग आम्ही 7:45 वाजता घराच्या बाहेर निघालो. आमच्या इथून एक 15 ते 20 मिनटाचा रस्ता आहे भाजी मंडईचा. इथे म्हणजे गाडी पार्किंगचं तिकीट द्यावं लागतं आणि मग नंतर मग मध्ये आपल्याला एंट्री भेटते. आणि ही आहे मोशीची सगळ्यात मोठी भाजी मंडई. इथे भाजीपाला आणि फ्रूट्स सगळे खूप कमी किमतीमध्ये भेटतात. बाहेरच्यापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये इथे अवेलेबल आहे सगळं. मी काय जास्त शूट केलं नाही, कारण खरंच खूप ऊन होतं, गरमी खूप होत होती. आम्ही निघालो. भाजीपाला फ्रूट्स वगैरे 15 दिवस जाईल पुरेल एवढं आम्ही घेतला आणि निघालो घरी आल्यानंतर नवीन द्राक्ष आहेत म्हणल्यानंतर श्रीव खाणार, नंतर तो काही हात लावणार नाही. आणि रविवारचा दिवस म्हणजे म्हणल्यानंतर आम्ही घराच्या जवळची चौपाटी सोडली आणि इथे आम्ही बरंचसं लांब आलो चौपाटीसाठी. इथे पण काही वेगळं नाही, तेच आपलं पावभाजी सँडविच वगैरे भेटलेलं. नवीन काहीतरी ट्राय करू म्हणलं, पण काही भेटलंच नाही. श्रीवने इथे आईस्क्रीम खाल्लं. नंतर हा आहे रात्रीचा रोडचा व्ह्यू. रात्रीचे 11 वाजलेले. आम्ही थोडासा इकडे तिकडे टाईमपास बराचसा झालेला आणि घराचा शॉर्टकट सोडून निघालो दुसऱ्या रस्त्याने घरी. दूरच्या भेटते नवीन शॉर्टमध्ये.